2023 संपत आलंय आणि देशाला वेध लागलेत लोकसभा निवडणुकीचे। याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। हिंगोलीत ठाकरे गटाला खिंडार पडलंय। ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतलाय। आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झालाय। सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदेनी ज्या पद्धतीने आदेश दिलेले आहेत, मग तुम्ही गेल्या आठवड्यामध्ये बघितला असेल, आमचे हिंगोली लोकसभेचे संपर्क प्रमुख आणि मराठवाड्याचे नेते सन्माननीय आनंदरावजी जाधव साहेब हे येऊन गेले आणि त्यांनी सांगितले की पक्ष संघटना आपल्याला कोणत्या पद्धतीने बांधणी करायची आहे। आणि त्या हेतूनच तुम्हाला सांगतो की आज संपूर्ण हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेनेची बांधणी चालू आहे। हिंगोली जिल्हा तर पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो की अनेक गावामध्ये आज या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल तर 5 गावचे सरपंच आणि संपूर्ण सदस्य आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उभाटा गटाचे, काँग्रेस जी काही उरलेली शिवसेना असेल त्याचे काही कार्यकर्ते तुम्हाला सांगतो की आमच्या शिवसेनेमध्ये त्यांनी जाहीरपणे प्रवेश केलेला आहे आणि त्यांना ठाम विश्वास आहे की शिवसेनेमध्ये जे कार्य होत असतं ते कुठल्याही प्रकारचे, त्यांनी आतापर्यंतही काँग्रेसमध्ये काम केलं पण त्यांना कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक त्या ठिकाणी दिलेली नाही। या ठिकाणी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या हिंगोली जिल्ह्यावरती शिवसेना लोकसभेचा खासदार हा शिवसेनेचाच होणार, शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच होणार। या तिन्ही विधानसभेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचाच वर्चस्व राहणार आणि या पद्धतीचीच बांधणी या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यामध्ये चालू आहे। बांगर म्हणतात त्याप्रमाणे आणखी किती पदाधिकारी पक्षात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप नागरेसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू